आणि आता राजकीय बातम्या। काँग्रेसकडून आज राज्यभरात आंदोलनाची हाक। राहुल गांधी यांच्या विरोधातील भाजप नेत्यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करणार। काँग्रेसच्या आंदोलनाला शरद पवार गटाचाही पाठिंबा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 23 तारखेला विदर्भ दौरा। विदर्भातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। विदर्भातील 62 पैकी जास्तीत जास्त जागा भाजप लढण्याची शक्यता आहे। मुंबईतील भाईंदर परिसरात आज काँग्रेसची कोकण विभागीय आढावा बैठक। काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित राहतील। नागपूर शहरात सर्व 6 विधानसभा जागांवर काँग्रेसचा दावा। नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्या संगीता तलमलेंकडून तयारी सुरू झाली आहे। परिवर्तन यात्रेमधून तलमले यांचा प्रचार सुरू। अजित पवार गटानं पक्षांतर्गतच समन्वयक नेमलेत। पुण्यामधील राहुल पोकळे यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक। पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा अहवाल प्रदेश स्तरावर देण्याची जबाबदारी असेल। पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार। मंत्री गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य। अरविंद केजरीवाल 15 दिवसांमध्ये शासकीय निवासस्थान सोडणार। सुविधांचाही त्याग करण्याची शक्यता। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांना शनिवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे। नायब राज्यपालांकडून राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे प्रस्ताव। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावर। दुपारी 12 वाजता श्रीनगर तर 3 वाजता कटरामध्ये मोदींची जाहीर सभा होणार। सुरक्षा व्यवस्था तैनात।